तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण मोबाईल वापरतो असं म्हणतो, पण खरं पाहता हा मोबाईलच आपल्याला वापरत असतो. आपण कामामुळे थकत नाही, आपण या मोबाईलच्या नोटिफिकेशन्समुळे जास्त थकत असतो आणि तरीसुद्धा आपल्याला हा मोबाईल सोडवत नाही. यालाच म्हणतात मोबाईलचं ॲडिक्शन असणं. पण मोबाईल ॲडिक्शन हा मोबाईलचा इश्यू नसून हा अस्वस्थ मनाचा इश्यू आहे. म्हणजे आपलं मन अस्वस्थ असल्याचं हे लक्षण आहे की आपल्याला मोबाईलचं ॲडिक्शन झालेलं आहे. या अस्वस्थ मनाला स्वस्थ करण्याचं काम, या अशांत मनाला शांत करण्याचं कामच मेडिटेशन करत असतं. पण मेडिटेशन करायच्या आधी मेडिटेशन समजून घेणं गरजेचं असतं आणि त्यासाठीच आपण 8 व्हिडिओजची एक सिरीज घेऊन आलेले आहोत, जिचं नाव आहे मेडिटेशन समजून घेण्याची यात्रा. याच्या आधी या सिरीजचे 4 भाग येऊन गेलेले आहेत. आज या 5व्या भागामध्ये आपण मोबाईल ॲडिक्शन आणि त्यावर होणारा मेडिटेशनचा परिणाम हा विषय सविस्तर सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा मोबाईल ॲडिक्शन म्हणजे काय ते समजून घेऊयात. तर मोबाईल ॲडिक्शन म्हणजे मोबाईलचं ॲडिक्शन नाही, मोबाईल ॲडिक्शन म्हणजे डोपामाइनचं ॲडिक्शन. आता हे डोपामाइन काय असतं? तर डोपामाइन म्हणजे मानवी मेंदूमधला न्यूरो ट्रान्समीटर, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर मानवी मेंदूमध्ये तयार होणारं एक रसायन ज्याचं नाव आहे डोपामाइन. हे डोपामाइन नावाचं रसायन मानवी मनामध्ये आनंदाची भावना निर्माण करण्याचं काम करतं. एखादं बक्षीस मिळाल्याची भावना निर्माण करण्याचं काम हे डोपामाइन नामक रसायन करत असतं. म्हणजे आपल्या मनात जेव्हा आनंदाची भावना निर्माण झालेली असते, एखादं बक्षीस मिळाल्याची भावना निर्माण झालेली असते, तेव्हा आपल्या मनामध्ये डोपामाइन नावाचं रसायन तयार झालेलं असतं, रिलीज झालेलं असतं. मग आता हे डोपामाइन नामक रसायन केव्हा केव्हा रिलीज होतं? तर आपण जेव्हा एखादा गोल अचीव करतो, आपण जेव्हा एखादं ठरवलेलं एम अचीव करतो, तेव्हा आपल्याला आनंद वाटतो, कारण तेव्हा हे डोपामाइन नावाचं रसायन रिलीज झालेलं असतं. आपण व्यायाम करतो तेव्हासुद्धा आपल्याला छान वाटतं, आनंदमयी वाटतं, कारण तेव्हासुद्धा डोपामाइन नामक रसायन रिलीज झालेलं असतं. जेव्हा आपण एखादा आवडीचा पदार्थ खातो तेव्हासुद्धा छान वाटतं, आनंद वाटतं, तेव्हासुद्धा हे डोपामाइन नावाचं रसायन तयार झालेलं असतं. त्याचबरोबर मेडिटेशन केल्यावर सुद्धा छान वाटतं, आनंदमयी वाटतं, कारण तेव्हासुद्धा हे डोपामाइन नामक रसायनच तयार झालेलं असतं, ज्याने ती आनंदाची भावना, छान वाटण्याची भावना निर्माण केलेली असते. पण त्याबरोबरच मोबाईलमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या मनामध्ये आनंदाची भावना निर्माण करतात, म्हणजेच डोपामाइन हे रसायन तयार करत असतात. जेव्हा आपण मोबाईलवर एखादं रील बघतो तेव्हा ते रील पाहिलं असता आपल्याला आनंद होतो, छान वाटतं, कारण आपल्या मनामध्ये डोपामाइन नामक रसायन तयार झालेलं असतं. त्याचबरोबर मोबाईलवर किंवा सोशल मीडियावर एखाद्या आपल्या पोस्टला लाईक्स येतात, तेव्हा एक का लाईक गणिक आपल्याला आनंद होतो, कारण डोपामाइन नावाचं रसायन तयार झालेलं असतं. थोडक्यात आपल्या मनामध्ये आनंदाची भावना निर्माण करण्यासाठी, म्हणजेच डोपामाइन रिलीज करण्यासाठी निरनिराळे मार्ग आहेत, वेगवेगळे मार्ग आहेत, अनेक मार्ग आहेत. पण या सगळ्या मार्गांपैकी कुठला मार्ग वापरावा? म्हणजे आपल्या मनामध्ये आनंदाची भावना निर्माण करण्यासाठी, डोपामाइन रिलीज करण्यासाठी कुठला मार्ग वापरावा? तर माणसाचं नेचर असं असतं की तो शक्यतो सोपा मार्ग वापरतो, आणि नंबर 2, जो मार्ग परत परत वापरता येईल, सारखा सारखा वापरता येईल, तो मार्ग त्याला हवा असतो. म्हणजे मी जर का असं ठरवलं की माझ्या मनामध्ये आनंदाची भावना निर्माण होण्यासाठी, डोपामाइन रिलीज होण्यासाठी मी एखादा गोल अचीव करतो. ओके, आता एखादा गोल अचीव करणं ही कंपॅरेटिव्हली थोडीशी अवघड गोष्ट आहे. त्याचबरोबर ही गोष्ट परत परत करता येते का? नाही. ठीक आहे, त्यामुळे तो एक मार्ग नको. मग आता आनंदाची भावना निर्माण करण्यासाठी मी व्यायाम करू का? ओके, मी व्यायाम करतो, तुलनेने तो थोडासा सोपा आहे, दिवसात एकदा मी व्यायाम करू शकतो, त्याच्यामुळे मला आनंद वाटेल, डोपामाइन रिलीज होईल. ओके, पण तो मला परत परत करता येईल का? नाही, दिवसात एकदाच करता येणार आहे. ठीक आहे, मग मी काहीतरी खातो, दिवसात 2-3 वेळेला मी खाऊ शकतो, सोप्पा पण आहे हा मार्ग. ओके, पण स्टील
तो मला सारखा सारखा करता येणार आहे का? दिवसभर मी खातच बसलो असं करता येईल का? म्हणजे माझ्या मनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी, डोपामाइन रिलीज करण्यासाठी मी सारखं सारखं खाणं हा मार्गसुद्धा वापरू शकत नाही. मी मेडिटेशन करू शकतो का? ओके, दिवसात 2दा मेडिटेशन करू शकतो, पण त्याचं गणितच वेगळं असतं. ते आधी समजून घेणं गरजेचं आहे, ते आधी शिकून घेणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल अनेक गोष्टी आधी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, तुम्ही स्वतःला ट्रेन करणं गरजेचं आहे. त्यामुळे तो मार्गच वेगळा आहे. ठीक आहे, मग या सगळ्यामध्ये कुठला मार्ग उरला? तर या सगळ्यामध्ये उरला मोबाईल हा मार्ग. मोबाईलच्या थ्रू मनामध्ये आनंदाची निर्मिती करणं म्हणजेच डोपामाइन रिलीज करणं एकतर अत्यंत सोपं आहे, आणि नंबर 2, तुम्ही ते 24 तास पण करू शकता. कारण एकनेक रील आपल्या मनामध्ये डोपामाइन रिलीज करतं, एकनेक लाईक आपल्या मनामध्ये डोपामाइन रिलीज करतो. सोशल मीडियावर तुम्ही काही पोस्ट केलं तरी त्याला काही ना काहीतरी लाईक्स येतच असतात. म्हणजे एकतर हा अत्यंत सोपा मार्ग आहे आनंदाची निर्मिती करण्याचा किंवा डोपामाइन रिलीज करण्याचा, आणि त्याचबरोबर आपण हा सारखा सारखा सुद्धा यूज करू शकतो. सारखं सारखं आनंद वाटणं, सारखं सारखं डोपामाइन रिलीज होणं हे सुद्धा या मार्गातून होऊ शकतं. आणि म्हणून माणसाच्या मूळ वृत्तीनुसार तो हा मार्गाची निवड करत असतो. या मार्गाच्या मार्फत तो सारखा सारखा डोपामाइन रिलीज करत असतो. त्यामुळे मग डोपामाइनचं ॲडिक्शन व्हायला सुरुवात होते, डोपामाइनचं व्यसन लागायला सुरुवात होते, आणि हे डोपामाइन मोबाईलच्या मार्फत रिलीज होत असल्यामुळे त्याला मोबाईलचं ॲडिक्शन असं म्हणतात. थोडक्यात मोबाईल ॲडिक्शन म्हणजे मोबाईल या डिव्हाइसचं ॲडिक्शन नाही. मोबाईल ॲडिक्शन म्हणजे डोपामाइनचं ॲडिक्शन, जे डोपामाइन मोबाईलच्या थ्रू रिलीज होत असतं. अनेक जण असे असतात जे या मोबाईलचा वापर काहीतरी अवॉइड करण्यासाठी करतात, काहीतरी टाळण्यासाठी करतात. म्हणजे सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये आपण लॉंग टर्म थॉट्सबद्दल समजून घेतलं होतं की असे काही विचार असतात जे आपण निवांत बसल्यानंतर आपल्या मनामध्ये यायला लागतात, जे विचार आपल्याला शक्यतो अस्वस्थ करत असतात. कुठली तरी जुनी दुःख असतात, कुठल्या तरी जुन्या चुका असतात, काहीतरी गोष्टी तुम्ही आत्ता करणं गरजेचं असतं पण तुम्ही करत नसता, मग ते विचार मनामध्ये यायला लागतात. सो असे अनेक विचार असतात जे विचार आपल्याला अस्वस्थ करत असतात. असेच काही विचार आपल्या भविष्याबद्दल सुद्धा असू शकतात की काही दिवसांनी आपली एक्झाम आहे, किंवा आपल्या शिक्षणाबद्दल असू शकतात, आपल्या करिअरबद्दल असू शकतात, फायनान्शियल गोष्टींबद्दल असू शकतात. मला घर घ्यायचं आहे, मला घराचा हप्ता भरायचा आहे, मला माझ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करायचा आहे, हे असे अनेक विचार असतात ज्याला लॉंग टर्म थॉट्स असं म्हणतात, जे विचार आपण निवांत बसलो की आपल्या मनामध्ये यायला लागतात. अनेक जण या विचारांना अवॉइड करण्याचा प्रयत्न करतात, आणि त्यासाठी त्यांचं असलेलं साधन म्हणजे मोबाईल. अशा वेळेला ते मोबाईल काढून बसतात. आपल्याला कंटाळा आला की आपण मोबाईल काढून बसतो. आपल्याला कसली तरी एन्झायटी जाणवायला लागली, कसली तरी चिंता सतावायला लागली की आपण मोबाईल काढून बसतो. आपल्याला कसली तरी भीती वाटायला लागली, कुठल्या तरी गोष्टीची आपल्या मनामध्ये भीती निर्माण होत असेल, तर अशा वेळेला त्याला टाळण्यासाठी सुद्धा आपण मोबाईल काढून बसतो. आपल्याला एकटेपणा जाणवत असेल तरी आपण मोबाईल काढून बसतो. आपल्याला काहीतरी फील होत असेल तरी आपण मोबाईल काढून बसतो. काही फीलच होत नाही आहे तरी मोबाईल काढून बसतो. सो अनेक जण अशा वेळेला देखील या मोबाईलचा वापर करतात, म्हणजे ते या मोबाईलला एक एस्केपचा मार्ग समजतात. तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता जे काही चालू आहे ते तुम्हाला फेस नाही करायचं, किंवा तुमच्या मनामध्ये आत्ता जे काही येत आहे ते तुम्ही फेस नाही करू इच्छित, म्हणून मग कुठल्या तरी वेगळा मार्ग हवा आहे, कुठली तरी पळवाट हवी आहे, म्हणून आपण या मोबाईलचा वापर करतो. लगेच आपण मोबाईल काढून बसतो, रील्स पाहायला सुरुवात करतो, व्हिडिओ पाहायला सुरुवात करतो, नॉलेज गेन करतोय असं स्वतःला सांगून आपण स्वतःला कन्व्हिन्स केलेलं असतं की हा एक चांगला मार्ग आहे, युजफुल मार्ग आहे. पण याच्या नावाखाली आपण केवळ आणि केवळ एस्केप करत असतो, बाकी काही नाही. आणि या मनामध्ये येणाऱ्या विचारांच्यामुळेच अनेक जण मग सायलेन्समध्ये बसायला सुद्धा घाबरतात, म्हणजे शांत बसायला सुद्धा घाबरतात, काहीही न करता बसायला सुद्धा मग ही लोकं घाबरतात. आणि यामुळेच अनेक जणांना मेडिटेशनसुद्धा सहन होत नाही, कारण मेडिटेशनला जाऊन बसले की त्यांच्या मनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे सगळे विचार यायला सुरुवात होत असते. याच्याकडे जेव्हा सायलेन्सच्या दृष्टीने बघतो तेव्हा मग हे लक्षामध्ये येतं की सायलेन्समध्ये ते सगळे विचार वर येत असतात आणि ते आपल्याला नको असतात, म्हणून मग आपण मोबाईल काढून बसतो. म्हणजे सायलेन्सवर उपाय मोबाईल. मोबाईल म्हणजे नॉईज. आपल्याला हा नॉईज किंवा हा मोबाईल म्हणजे आपल्याला संरक्षण वाटतं, प्रोटेक्शन वाटतं. थोडक्यात आपण मोबाईल वापरत नसतो, आपण सायलेन्स हा टाळत असतो.
आता या मोबाईलची रचना अशी असते की मोबाईलवर आपला सगळ्यात जास्त विरंगुळा केव्हा होतो, तर जेव्हा आपण रील्स बघतो तेव्हा आपला विरंगुळा होत असतो. आणि शक्यतो ज्या लोकांना मोबाईलचं ॲडिक्शन असतं त्यांना या रील्सचंच ॲडिक्शन असतं. ही रील्स काय करतात, दर अर्ध्या मिनटामध्ये ते काहीतरी वेगळी गोष्ट घेऊन येतात. आता जेव्हा आपण एखादा कंटेंट कन्झ्युम करत असतो, आता मागे एकदा आपण कंटेंट कन्झ्युम करण्यावर सुद्धा व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये आपण हे सांगितलं होतं की कुठलाही कंटेंट जेव्हा आपण कन्झ्युम करतो तेव्हा आपण माहिती कन्झ्युम करतो, ज्ञान कन्झ्युम करतो असं नाही होत. माहितीचं ज्ञानामध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो. जेव्हा आपण एखादा कंटेंट कन्झ्युम करतो, जेव्हा आपण एखादी माहिती मिळवतो तेव्हा त्या माहितीवर थोडासा विचार करणं गरजेचं असतं. त्या माहितीबरोबर जरा वेळ एकांतामध्ये वेळ घालवणं गरजेचं असतं. तेव्हा मग ती माहिती आपल्याला समजते की आपण काय ऐकलं, आपण काय पाहिलं, तो काय म्हणत होता, तो काय सांगत होता, हे समजायला थोडासा वेळ जावा लागतो. तेव्हा मग त्याचं ज्ञान बनतं, कारण तेव्हा ती माहिती डीपपर्यंत आपण समजू शकत असतो. पण जेव्हा आपण एकामागोमाग एक रील्स पास जातो तेव्हा काय होतं, काय नाही, दर अर्ध्या मिनिटांनी आपल्याला एक नवीन माहिती मिळत असते. सो आपण फक्त माहिती गोळा करत राहतो, त्याचं ज्ञान होतच नाही. यालाच मनाचे तुकडे होणं असं देखील म्हणतात. म्हणजेच आपण दर अर्ध्या मिनिटांनी नवीन माहिती मिळवतोय, ती माहिती आतमध्ये मुरत नाहीच आहे. आपण केवळ माहिती मिळवतोय आणि त्यामुळे आपलं मन हे फक्त वरवर विचार करणारं होतं. आपल्या मनाला खोलात जाऊन विचार करायची सवयच लागत नाही, किंवा ती सवय जर आधीची निर्माण झालेली असेल तर ती कंटिन्यू होत नाही, ती सवय संपुष्टात येते. म्हणजेच आपलं मन डीप होत नाही, आपलं मन ना सरफेसवरच राहतं. आपल्याला सगळ्या गोष्टी फक्त वरवर पाहायची सवय लागते. मन सरफेसवर राहतं, मन डीप होत नाही. म्हणजेच आपल्याला फक्त कुठल्याही गोष्टी ऑब्झर्व करताना वरवरच ऑब्झर्व करण्याची सवय लागते. आपलं मन कुठल्याच गोष्टीच्या खोलामध्ये घुसूच शकत नाही. ही सवय लागते आपल्या या मनाला. थोडक्यात मोबाईलच्यामुळे आपण खोलात जाऊन विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. अध्यात्म असं सांगतं की मानवी मनाने शक्यतो वर्तमानात राहावं. पण काही जणांचा असा गैरसमज असतो की कुठली तरी ॲक्टिव्हिटी करत राहणं, कुठली तरी क्रिया करत राहणं किंवा मोबाईल पाहणं ही वर्तमानामध्ये राहण्याचा हा एक मार्ग आहे, असं काही जण गैरसमज करून घेतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर समजा आपण या काळांचे दोन भाग केले, एकीकडे वर्तमान काळ आणि एकीकडे भूतकाळ, भविष्यकाळ आणि कुठलं तरी काल्पनिक जगातला काळ. या दोन भागांपैकी आपल्या मनाला वर्तमान काळात राहायचं आहे, आपल्या मनाला भूतकाळात पण नाही राहायचं, भविष्यकाळात पण नाही राहायचं, कुठल्याही काल्पनिक जगात पण नाही राहायचं. पण हा जो मोबाईल असतो, या मोबाईलचं स्थान या दोन भागांपैकी कुठल्या भागात येतं, तर या भागामध्ये येतं. ज्या भागामध्ये भूतकाळ, भविष्यकाळ, काल्पनिक जग या तीन गोष्टी असतात त्याच भागामध्ये मोबाईलचं देखील स्थान येतं. थोडक्यात आपण जेव्हा मोबाईल वापरत असतो तेव्हा आपण वर्तमानात नसतो, आपण वर्तमानाशिवाय इतर जे काळ असतात त्या काळाच्या भागामध्ये असतो. थोडक्यात मोबाईल पाहणं म्हणजे वर्तमान हरवून बसणं आहे. मोबाईल पाहणं म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या अधोगती करणं आहे, कारण त्यामध्ये आपण वर्तमान गमावून बसत असतो. यालाच अनेक जण कॉन्शियसनेस गमावून बसणं असं देखील म्हणतात. मेडिटेशन करायला लागलं असता, स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करायला लागलं असता कॉन्शियसनेस एक्सपांड होतो असं म्हणलं जातं. म्हणजेच जाणीव आपली सूक्ष्म होते असं म्हणलं जातं. पण जेव्हा आपण मोबाईलवर खूप वेळ घालवतो, आपण वर्तमान गमावून बसतो, तेव्हा आपली जाणीव सूक्ष्म न होता बोथट होते. आपला कॉन्शियसनेस एक्सपांड झालेला असतो, तो परत श्रिंक व्हायला सुरुवात होते. आणि त्यामुळे त्यानुसार मग आपलं मानसिक बिहेवियर देखील बदलायला सुरुवात होतं. म्हणजे जेव्हा कॉन्शियसनेस एक्सपांड होतो तेव्हा आपण आजूबाजूच्या गोष्टींचं अत्यंत बारकाईने निरीक्षण करायला सुरुवात करत असतो, निरीक्षण होत असतं. पण जेव्हा आपला कॉन्शियसनेस हा श्रिंक होतो, शॅलो होतो, तेव्हा मग आपण परत सगळ्या गोष्टी वरवर पाहायला लागतो. आपण केलेल्या गोष्टींचं निरीक्षण केवळ वरवर होत असतं, सरफेसवर होत असतं. थोडक्यात मोबाईल ॲडिक्शनमुळे आपल्या मनाला केवळ वरवर निरीक्षण करायची सवय लागते. आपलं मन कुठल्याच गोष्टीचं निरीक्षण खोलात जाऊन करत नाही, डीपमध्ये करत नाही, तर कुठल्याही गोष्टीचं फक्त वरवर निरीक्षण करण्याची सवय आपल्या मनाला लागायला सुरुवात होते. आता ही मोबाईल ॲडिक्शन असणारी लोक जेव्हा मेडिटेशन करायला येतात तेव्हा त्यांची सगळ्यात पहिली ही तक्रार असते की त्यांचं मेडिटेशन होत नाही आहे, त्यांचं मेडिटेशनमध्ये लक्ष केंद्रित होत नाही आहे.
मेडिटेशनमध्ये आपण एक ऑब्जेक्ट घेऊन त्या ऑब्जेक्टवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलेलं असतं. उदाहरणार्थ काही जण श्वासावर लक्ष केंद्रित करतात, काही जण आज्ञाचक्रावर करतात, काही जण हार्टबीटवर करतात, काही जण अनाहत नादावर करतात. म्हणजे आपण कुठला तरी एक ऑब्जेक्ट घेत असतो आणि त्या ऑब्जेक्टवर आपण लक्ष केंद्रित करत असतो, जे या लोकांना जमत नाही. लक्ष केंद्रित करणं म्हणजे काय, तर कुठल्या तरी एका ऑब्जेक्टवर बराच वेळ लक्ष ठेवणं, त्याला लक्ष केंद्रित करणं म्हणतात. पण जेव्हा आपण मोबाईल वापरतो तेव्हा मोबाईलवर आपण अशा गोष्टी बघत असतो ज्या गोष्टी हार्डली अर्ध्या मिनिटाच्या असतात. दर अर्ध्या मिनिटांनी आपलं लक्ष बदलत असतं. म्हणजे आपण कुठल्याही ऑब्जेक्टवर अर्ध्या मिनिटापेक्षा जास्त लक्ष ठेवू शकत नाही, लक्ष केंद्रित करू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या मनाला ही सवय लागलेली असते की दर अर्ध्या मिनिटांनी ऑब्जेक्ट चेंज होणं. मेडिटेशनमध्ये ते होत नाही. मेडिटेशनमध्ये एकाच ऑब्जेक्टवर आपल्याला बराच वेळ लक्ष केंद्रित करायचं असतं. ती क्षमता मोबाईल ॲडिक्शनमुळे आपण गमावून बसलेलो असतो आणि त्यामुळे अनेकांना मेडिटेशनमध्ये लक्ष केंद्रित करणं शक्य होत नाही. यालाच अटेन्शन क्रायसिस असं म्हणण्यात आलेलं आहे. अशा वेळेला मग अनेक जण मेडिटेशनची टेक्निक चेंज करून बघतात की जर का मी मेडिटेशनची टेक्निक चेंज केली तर मला लक्ष केंद्रित करता येईल का. पण खरं सांगायचं तर हा प्रश्न मेडिटेशनच्या टेक्निकचा नसून तुमच्या अटेन्शनचा आहे. म्हणजे तुमच्या अटेन्शनला एकाच गोष्टीवर बराच वेळ थांबायची सवय नाही आहे, जी मोबाईलच्यामुळे संपुष्टात आलेली आहे. थोडक्यात आजचा माणूस हा डिस्टर्ब नाही आहे, तो डिस्ट्रॅक्टेड आहे. अनेक लहान अनेक गोष्टींनी आपलं मनाला डिस्ट्रॅक्ट केलेलं आहे आणि त्यामुळे आता ते एकाच गोष्टीवर बराच वेळ थांबू शकत नाही आहे. सो विषय हा ध्यानाच्या टेक्निकचा नाही आहे, मेडिटेशनच्या टेक्निकचा नाही आहे, तर प्रश्न हा आपल्या अटेन्शनचा आहे. आता या समस्येमध्ये मेडिटेशन कशा प्रकारे हेल्प करू शकतं ते जाणून घेऊयात. मेडिटेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्या या अटेन्शनलाच दुरुस्त करण्याचं काम करतं, रिपेअर करण्याचं काम करतं. मेडिटेशन म्हणजे पीस नाही, ती तुम्हाला नंतर मिळतं, शांतता नंतर मिळते. पण मेडिटेशनमुळे सगळ्यात पहिल्यांदा तुमची दुरुस्ती व्हायला सुरुवात होते. सगळ्यात पहिल्यांदा मेडिटेशन तुमचं अटेन्शन दुरुस्त करतं, तुम्हाला ते आतमध्ये थांबवून ठेवायला मदत करतं, तुम्हाला ते आतमध्ये धरून ठेवतं. म्हणजे जर का विषय आपल्या अटेन्शनचा असेल, आपल्याला लक्षाचा असेल, आपल्या जाणीवेचा असेल, तर आपली जाणीव ही बाहेरच्या दिशेला वळलेली असते मोबाईलच्यामुळे. मोबाईल आपल्या जाणीवेला बाहेरच्या दिशेला ओढत असतं, तर मेडिटेशनमध्ये आपली ही जाणीव, आपलं हे लक्ष आतमध्ये केंद्रित होत असतं. सो मेडिटेशन आपल्या अटेन्शनला एकाच ऑब्जेक्टवर बराच वेळ राहायला परत ट्रेन करतं. सो मेडिटेशनमध्ये तुमच्या अटेन्शनचं ट्रेनिंग असतं. पीस या गोष्टी नंतर मिळतात, मन शांत होणं वगैरे या गोष्टी नंतर मिळतात, त्या सगळ्यांनाच मिळतात. पण त्याची सुरुवात तुमचं अटेन्शन परत एका ठिकाणी आणण्यापासून होत असते. थोडक्यात मोबाईलमुळे तुम्ही तुमचं अटेन्शन गमावून बसता, तर मेडिटेशनमुळे तुम्ही तुमचं अटेन्शन परत मिळवता. रिकाम्या वेळामध्ये आपल्या मनात येणारे विचार, मनात येणाऱ्या भावना, मनामध्ये निर्माण होणाऱ्या चिंता या सगळं अवॉइड करण्यासाठी आपल्याला मोबाईल मदत करत असतो. तर मेडिटेशनमध्ये आपल्याला या सगळ्याला फेस करायला शिकवलं जातं. मेडिटेशन आपल्याला या सगळ्याचा सामना करायला लावतं. ते म्हणतं की नाही, तुम्ही हे विचार अवॉइड करू नका, तुम्ही या भावना अवॉइड करू नका, तुम्ही तुमच्या चिंता अवॉइड करू नका, तुम्ही या सगळ्याला फेस करा, ते पहा. ज्या अर्थी हे सगळं तुम्हाला अस्वस्थ करतंय, तुम्हाला हे सगळं अवॉइड करायची इच्छा होतीये, याचाच अर्थ असा होतो की तुम्ही उलट त्यावर लक्ष द्यायला पाहिजेत. तुम्ही त्या विचारांना पाहायला हवं, तुम्ही त्या भावनांना स्वीकारायला हवं, तुम्ही त्या चिंतांचा विचार करायला हवा की का माझ्या मनामध्ये ही चिंता येते. जेव्हा आपण या सगळ्याला कॉन्शियसली फेस करू, तेव्हाच या सगळ्या गोष्टीतून आपली सुटका होणार आहे. मेडिटेशनमध्ये बसल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हे सगळे विचार, या सगळ्या भावना, या सगळ्या चिंता वर येत असल्यामुळे आपल्याला त्यांना फेस करावंच लागतं. आणि तेव्हा खरी शांततेला सुरुवात होते. तेव्हा मग आपण काहीही न करता सुद्धा रिलॅक्स, शांतपणे बसू शकतो. आणि मग त्यावेळेला आपल्याला त्या शांततेमध्ये मोबाईलची गरज भासत नाही किंवा कुठल्याच ॲक्टिव्हिटीची गरज भासत नाही. काहीही न करता आपण शांततेमध्ये, सायलेन्समध्ये बसू शकतो. पण ही ॲबिलिटी मेडिटेशन आपल्यामध्ये निर्माण करत असतं, जी मोबाईलच्यामुळे नष्ट झालेली असते.
थोडक्यात आपल्याला मोबाईल पळून जायला शिकवतो, तर ध्यान थांबवून ते फेस कर हे शिकवत असतं. या सगळ्याचा सारांश असा होतो की मोबाईल ॲडिक्शन हा फोनचा प्रश्न नाही आहे, तर हा मनाच्या अस्वस्थतेचा प्रश्न आहे. आणि मनाची अस्वस्थता कमी करण्याचं काम, मनाची अशांतता कमी करण्याचं काम मेडिटेशन करत असतं. मेडिटेशन हे फोनला काढून टाकत नाही, तर मेडिटेशन फोनची तुमच्यावरची पकड काढून टाकण्याचं काम करत. थोडक्यात मन शांत झालं की फोन कमी होतो, पण फोन कमी झाला की मन शांत होईलच असं नाही. आज आपण पाहिलं मोबाईल ॲडिक्शन म्हणजे काय आणि त्यावर मेडिटेशनचा फायदा कसा होऊ शकतो. पण याच्यानंतरचा प्रश्न अजूनच मानवी आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असतील तरी त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, 7 दिवसांचा कोर्स आहे, ऑनलाईन कोर्स आहे, लाईव्ह कोर्स आहे. जो कोर्स मी स्वतः कंडक्ट करत असतो त्यामध्ये थेरी आणि प्रॅक्टिकल दोन्हीचा समावेश असतो. 5 मेडिटेशनच्या टेक्निक आपण त्या कोर्समध्ये शिकवत असतो. या कोर्सची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे. त्या लिंकवर आपल्या कोर्सची, आपल्या अकॅडमीची आणि माझी सर्व माहिती उपलब्ध आहे. तुम्हाला हवं असल्यास कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. कोर्समध्ये आपली भेट होईलच. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.